श्री शिवलीलामृत अध्याय 11 संपूर्ण अध्याय ओवीबद्ध सर्व भाविकांच्या सेवेमध्ये सादर। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूतमनी शौनकादि प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेची त्यांच्या पुण्यास नाही मिते त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु। अथवा षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा साविगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाई विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजा दायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तेची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्याईसी लादीजे कामिनी। सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृत पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृत लाहिजे। श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। आसो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करीता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुवा मंगळ त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविते। तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सदा एकांत
श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासी कानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणे लिवविती ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पित्र कैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया जन्मे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले पराशरासे पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वीरांची सदटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पित्र कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्था बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमूनी घरासी अनिती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भार वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासे इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमारांनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्रांनी शशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदातीचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करे जैसा उगवला
पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्याय रत्न पर्यंक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे भोत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी मातास भाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नार तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखो ना सकळ नृप डोलावती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्यासो न पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी निमिसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मणस्ते अद्भुत अभिषेक करवे शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंद त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करुण त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्यानी निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होवोनी
आनंद घन नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकना मिही 32 लक्षणी पद्मिना 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभेऊन आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागोनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगा पाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीना महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया भिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी येरी उठली घाबरे तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले सौदागर बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवुनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातले सूर्यबिंब निघे उदयाचळी
तैसा प्रगटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकष्टी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचे वर कंदुक झेलीत तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलुनी धरीत हृदय कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुन विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची बने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणी निर्मिली जेथे भूषणता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनात महानंदात येथे पावली हे कथा परमसुरास पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करीता नवास एवढाच पुत्र म्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या गमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावायकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला
अमात्ये सहित त्या स्थानी दुःखागीत गेले आहळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करी आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटींद्र पवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार हे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते तये नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधी समने सृष्टी रची पूर्ण येरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकली पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव ऐकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जान रुद्र महिमा गाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडो नियम किंकर रितो हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरले त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊ नियम पुरीस महानरके पडिले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमते ते अल्पायुषी होते नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागून अनोनी नरके घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होयसाच अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून
रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करे नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गद होनी बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू अत्यंत मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षे त्यापासूनी तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि कसांगसी ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थे सामर्थ्ये चालून देती मित्र रथ किंवा साक्षात मानात पुढे आणूनी उभा करीते ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्या ताम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश मृत्यू समये ताद्र धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नतनात गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची संगत एक काळ पुरुष भयानक त्वर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारिखे तो मज घेऊन जाता सता 4 पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम संहारिते भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंगा गर्जे अवघ्यात थोर मुख द्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रंगे भ्रंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रसांनी शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासे दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देता देती मंत्राक्षता
विजय कल्याण हो तुझी असुता, ऐसा अतिनंद होत असता तो अद्भुत वर्तले। वसंत येत सुगंध वनी, के काशी क्षेत्रावरी स्वरध्वनी, की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे। की निर्दैवास सापडे चिंतामणी, क्षुदिता पुढे क्षीराब्दी धावनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला। वाल्मीक सत्यवती नंदन अवतान पादी कया दुर्दय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान, वंद्य जे का सर्वाते। जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, ज्याशी चतुर्दश विद्या करतला मळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की। हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतीनी, अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्रादिका। तो नारद देखोनी तेचा क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखिता। पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन, धावोनी धरिते चरण ब्राह्मण देव चंबळले। दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, रावो भाठा के कर जोडोनी। मने स्वामी अतींद्रिय दृष्टा तो, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांगा पूर्व। नारद मने मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले। दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले। तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला। मज देखता मृत्यू सपुसू लागला, शिवसुतायका ते। तू कोणाच्या आज्ञे करून अनित होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्याशी निश्चय। तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता। शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा अनित होतासी। मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तवा 12 वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते। ते महत्पुण्ये निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य। मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहो। मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत। हे अपर्णाधव हिमन गजामात, अपराध न कळता घडला हा। ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी। अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे। शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष। हा ध्याय पढता निर्दोष, तो शिवरूप याच देही। तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत। असो या परी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला। आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन। तो शिविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला। हे भद्रसेन आख्यान जे पढती, त्यासी होय आयुष्य संतती। त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा। 10 शतक पिला दान, ऐकता पढता घडे पुण्य। केले असेल भक्ष भक्षण,
सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता। हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती। यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष। आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे। मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन। युवराज तारका लागून देता झाला ते काळे। मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना। शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला। विमानी बसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित। विधिलोक वैकुंठवास बहुत स्वेच्छे करुनी राहिले। शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन। हा करावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे। हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान। कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार। मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न। पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही। येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस। हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा। त्यास प्रसवून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता। त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे। ते आपल्या घरास नावे आपण त्यांच्या सदनासन जावे। ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह। तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस। त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना। असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत। हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा। या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य। त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल। अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद। तो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रये। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड। परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोडहा। श्री सांब शिवार्पणमस्तु। हर हर महादेव पार्वतीश्वरा। हर हर शंभो। ग्रंथकर्त्यांनी या अध्यायाचं अतिशय विशेष महिमान असं सांगितलं आहे। ज्या सद्भक्तांना पूर्ण शिवलीलामृत वाचणं शक्य होत नाही
त्या सद्भक्तांनी अतिशय पावन असणारा हा रुद्र अध्याय, शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचावा. हजारो गायी दान दिल्याचे पुण्य या अध्यायाच्या वाचनाने, वाचन जर होत नसेल तर या अध्यायाच्या श्रवणाने या अध्यायाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. अतिशय पवित्र असणारा शिवलीलामृताचा हा अध्याय त्रिकाल जो कोणी श्रवण करेल त्याच्या घरामध्ये शांती राहील, त्याच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची पीडा बाधणार नाही आणि त्याचा संसार वृद्धीस लागेल. अतिशय सामर्थ्यवंत असणारा हा रुद्र अध्याय सर्व वाचकांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. या रुद्र अध्यायाचं अनुष्ठान करावं, वाचन करावं, श्रवण करावं, जेणेकरून आपलं व आपल्या जीवाचं निश्चित कल्याण होईल. हे रुद्र अध्ययन जे आहे, या रुद्र अध्ययनाचं महिमा अतिशय गोड श्रीधर स्वामींनी या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. सर्व अध्याय जर घडत नसतील, सर्व अध्याय जर होत नसतील तर हा रुद्र अध्याय या ठिकाणी वाचावा. वाचन होत नसेल तरी किंवा श्रवण जर घडत असेल तर श्रवण का होईना करावे. सर्व वाचकांच्या सेवेसाठी हा अध्याय उपलब्ध करून दिलेला आहे. रामकृष्ण हरी.